छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानासाठी मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। बेडकीमधील मतदान केंद्रावर मोठी गर्दी झालेली आहे। त्याची महत्त्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। हे थेट दृश्य छत्रपती संभाजीनगरातल्या बेडकीमधले। आमचे प्रतिनिधी विशाल कुरोळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। विशाल, बेडकीम मतदान केंद्रावर बाचाबाची सुद्धा झालेली होती आणि आता मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। काय नेमकी पावलं उचलली जात आहेत प्रशासनाकडून? मी बिडकीन इथली मतदान केंद्रावर आहे आणि सकाळपासून या ठिकाणी बघतोय की आपण मोठ्या प्रमाणात रांगा आहे, मोठ्या प्रमाणात गर्दी इथं झालेली आहे। सकाळी 7:30 पासूनच इथे मतदारांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या। थोड्या वेळापूर्वी उमेदवारांचे प्रतिनिधी इथे आतमध्ये आले होते, त्यामुळे पोलिसांनी त्यांना बाहेर काढले। यावेळेस मतदारांमध्ये आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये बाचाबाची सुद्धा झाल्याची माहिती मिळते। आता पोलिसांनी सर्व प्रतिनिधींना बाहेर काढलं असलं तरी मतदारांची मोठ्या प्रमाणात इथं रांग आहे। अगदी सकाळी 7:30 पासून तर आतापर्यंत ही मोठी गर्दी, मोठी रांग आपल्याला बेडकीमध्ये पाहायला मिळते। खरं तर सकाळपासून आपण फिरतोय, काही ठिकाणी मतदानासाठी अगदी निरुत्साह दिसला, खूप कमी गर्दी दिसली। मात्र बेडकीमध्ये एक ही आनंदाची बाब म्हणावी लागेल की मतदारांचा हा उत्साह वाखाणण्याजोगा आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे सकाळपासून जर या ठिकाणी मतदार रांगा लावून मतदान करत असेल तर निश्चितपणे त्यांना आपल्या मतांचं मोल कळतं असं आपण म्हणू शकतो। आणि हे मतदान करण्यासाठीच या ठिकाणी अशी मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। ज्या मतदान केंद्रावर आहे जवळपास इथं 6 बूथ आहे आणि 6ही बूथवर नागरिक मोठ्या संख्येनं इथं रांगा लावून आपल्या मतदानासाठी उभे आहे। आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 9% इतकं मतदान झालं आहे, त्यामुळे म्हणावं असं मतदान झालं नाही। मात्र दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढेल असे प्रशासनाला आशा आहे। त्यानिमित्तानं जनजागृती सुद्धा सुरू आहे। मोठ्या प्रमाणात राजकीय पक्ष, प्रशासनातले अधिकारी हे मतदारांना बाहेर पडण्याचं आवाहन करत आहे आणि मतदानाचा हा हक्क बजावावा अशा पद्धतीचं आवाहन करत आहे। आणि त्याची परिणिती आपल्याला किमान बिडकीमध्ये सध्या तरी आपल्याला दिसते। सकाळपासून मतदानामध्ये जवळपास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 6 ते 7 ठिकाणी EVM मशीन सुद्धा बंद पडल्या होत्या। मात्र त्या सर्व ठिकाणी आता EVM मशीन बदलण्यात आलेलं आहे आणि मतदान शांततेने सुरू आहे। काही ठिकाणी जिथं 1 तास उशिरा मतदान EVM मशीन बंद पडल्यामुळे सुरू झालं, त्या ठिकाणी थोडासा वेळ सुद्धा वाढीव अधिक मिळणार असल्याची माहिती मतदान अधिकाऱ्याने दिली। मात्र नागरिकांनी घराबाहेर पडावं अशा पद्धतीचं आवाहन सगळ्यांकडूनच करता येते। आणि निश्चितपणे ही गर्दी एक आनंदमयी गर्दी आपण म्हणूया की मतदानाला नागरिक घराबाहेर पडताय आणि मोठ्या संख्येनं रांगा लावून उभा आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन गावचं हे दृश्य आहे। अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।